देशभरामध्ये लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली। आता आगामी काळामध्ये महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधकांनी तयारीला सुरुवात केली आहे। कोणता उमेदवार महत्त्वाचा ठरणार, कोणता उमेदवार समोरच्या उमेदवाराला पराभूत करणार, यासाठी चाचपणी सुद्धा सुरू झाली आहे। असं असलं तरी निवडणुकीमध्ये झालेला घोळ, मतदानाची चोरी, मतदार याद्यांमधील घोळ यावरून सध्या राज्यामध्ये वादंग उठल्याचं पाहायला मिळत आहे। सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत शिष्टमंडळ बनवत राज्य निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक आयोग आणि आयुक्त यांची भेट घेतली। या भेटीनंतरच संपूर्णपणे चर्चेत आलंय ते म्हणजे निवडणुकीतील घोळ। साधारणतः पाहायला गेलं तर एकाच व्यक्तीची असलेली अनेक नावं, एकाच पत्त्यावरती असलेली अनेक नावं, वयांमध्ये झालेला घोळ, त्यानंतर मोबाईल क्रमांक, नाव, पत्ता या सगळ्यामधील घोळ यावरूनच विरोधकांनी निवडणूक आयुक्तांना अनेक प्रश्न उपस्थित केले। निरुत्तर राहिलेल्या निवडणूक आयोगाची एकंदरीत या सगळ्या घोळानंतर विरोधकांकडून निवडणूक आयुक्तांवरती टीकेचे बाण सोडण्यात आले। मात्र ज्या वेळेला विरोधकांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळेला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे जेव्हा सगळे उपस्थित होते, त्यावेळेला त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमकं शिष्टमंडळाच्या मागण्या काय होत्या, आगामी काळातील महापालिका निवडणूक यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक ज्या होऊ घातल्यात, त्या निवडणुका कशा प्रकारे व्हायला हव्यात, ज्या निवडणुकांमध्ये घोळ झालेला आहे तो घोळ दुरुस्त करून साधारणतः एकंदरीत योग्य मतदान, योग्य निवडणूक व्हावी अशी सुद्धा मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे। मात्र असं असलं तरी या सगळ्यामध्ये एक नाव चर्चेत आलेलं आहे आणि ते नाव म्हणजे देवांग दवे। आता हे देवांग दवे नेमके आहेत तरी कोण, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर देवांग दवे हे नाव ज्या वेळेला चर्चेत येतं, त्यावेळेला आपसुकच पक्ष समोर येतो, तो म्हणजे भाजप। कारण एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, त्यांच्याकडून भाजपचं काम केलं गेल्याचा आरोप हा विरोधकांकडून केला जातोय। आता सविस्तर जाणून घेऊया। भाजप पदाधिकाऱ्यांपैकी एक युवा चेहरा अशी देवांग दवे यांची ओळख आहे। पूर्वीपासून महाराष्ट्र भाजपमध्ये सक्रिय असलेल्या देवांग दवे यांचा युवा वर्गावर प्रभाव आहे। दवे हे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक आहेत। राजकीय रणनीतिकार म्हणूनही दवे ओळखले जातात। वयाच्या 19व्या वर्षी दवेंनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी स्वयंसेवक म्हणून काम सुरू केलं। त्यांनी आय सपोर्ट नरेंद्र मोदी सोशल सेंट्रल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्थापना केली। 2012 मध्ये दवेंनी नरेंद्र मोदींच्या गुजरात भाजप मोहिमेत डिजिटल आणि प्रत्यक्ष रणनीतीचं काम पाहिलं। 2014-15 मध्ये दवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आपलं सरकार उपक्रमात नेतृत्व केलं। 2021 मध्ये दवे भाजप महाराष्ट्राच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे सर्वात तरुण सदस्य बनले। 2024 मध्ये दवेंनी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जाहिरात मोहीम सांभाळली। अशा प्रकारे देवेंद्र दवे यांची माहिती समोर येत आहे। मात्र एकंदरीत निवडणूक आयोगाची वेबसाईट असेल, यामध्ये दवे नेमकं काम कसे करतात, त्यांच्या हातून ही वेबसाईट जाते कशी, असा आरोप सुद्धा विरोधकांकडून केला जात आहे। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडून याची टीका करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत देवेंद्र दवे यांच्यावरती आता सरकारकडून काय पावलं उचलली जातात, विरोधकांकडून साधारणतः जो घोळ झालाय त्याच्यामध्ये देवेंद्र दवे यांचं नाव पुढे आणलं जात आहे। मात्र या सगळ्यावरती आता सरकार निर्णय काय घेतं, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विरोधक आपला काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोडीसह मी वैभव पाटील, मुंबई।